आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नमस्कार सन्माननीय लाडक्या बहिणींनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्यातील कोट्यवधी बहिणींना एकच प्रतीक्षा आहे, ती म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार। सोशल मीडियावर 2 हप्ते एकत्र मिळणार अशा चर्चा आहेत। यात नेमकी सत्यता काय हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बहिणींनो, सर्वात आधी फेब्रुवारी महिन्याच्या हफ्त्याबद्दल सांगायचं तर ज्यांच्या KYCच्या त्रुटी दूर झाल्या होत्या त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। सध्या फेब्रुवारीचे वितरण पूर्ण झाले असून नवीन वाटप थांबले आहे। आता चर्चा सुरू आहे ती मार्चच्या 1500 रुपयांची आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या त्या 3000 रुपयांच्या मेसेजची। अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते मिळून 3000 रुपये एकत्र येणार। पण लक्षात घ्या, शासनाकडून अद्याप 2 हप्ते एकत्रित देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका। हप्ता उशिरा का मिळणार? सध्या आजपासून पुढील 3 दिवस सलग शासकीय सुट्ट्या आहेत। जोपर्यंत सरकार GR प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होत नाही। सुट्ट्यांमुळे पुढील 3 दिवस कोणताही GR किंवा अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाही। 3. अपडेट आणि तारीख। तर मग मार्चचा हप्ता कधी येईल? मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात सोमवारपासून हप्ता वितरणाचा GR निघण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर अदिती तटकरे मॅडम यांची घोषणा होईल आणि मगच पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। थोडक्यात सांगायचे तर तुमच्या खात्यात मार्चचा लाभ मिळण्यासाठी अजून साधारण 2 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो। तोपर्यंत थोडा धीर धरा आणि तुमची बँक लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या। तसेच ज्यांची KYC अजूनही बाकी आहे त्यांना मुदतवाढ मिळाली असल्याने त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी। तर बहिणींनो, ही होती मार्च महिन्याच्या हफ्त्याबाबतची सर्वात मोठी अपडेट। ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन आणि सरकारी योजनांच्या अचूक माहितीसाठी MHB मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह। धन्यवाद।